यंदा राज्यात साखर उत्पादन वाढलंय। कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता आणि तोडणी यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे। आतापर्यंत 77 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय। महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्येही साखरेचं उत्पादन वाढलेलं आहे। जालना जिल्ह्यात रब्बी पीक विम्याला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यातील केवळ 73,000 शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी पीक विमा भरलाय। त्यासाठी राज्य शासनानं 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्याची शेवटची तारीख निश्चित केली। शेवग्याच्या शेंगांचे दर वधारल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे। अवकाळी पावसामुळे शेवग्याच्या फुलधारांवर मोठा परिणाम झालाय। त्यामुळे परिणामी शेवग्याचे दर 400 ते 500 रुपये किलोपर्यंत पोहोचले। भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक हैराण झालेत। मात्र शेवग्याच्या दरवाढीचा फायदा उत्पादकांना मिळताना दिसत नाहीये। शेतकऱ्यांना मात्र 200 ते 250 रुपये प्रति किलो दर मिळतोय। येवल्यात खरेदी विक्री संघात सोयाबीनसाठी 351 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती। मक्यासाठी 1553 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती। मात्र बारदानाअभावी शेतकऱ्यांची खरेदी खोळंबली आहे। 15 डिसेंबरला नोंदणीची मुदत संपल्यानं 3000 शेतकरी नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे मुदत वाढवण्याची मागणी केली आहे। सततच्या वातावरणातील बदलाचा संत्रा पिकाला मोठा फटका बसलाय। वाशीमध्ये हजारो हेक्टरवरील संत्रा बागांना अपेक्षित बहर नसल्यामुळे फळबागांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला। नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात थंडीचं प्रमाण वाढल्यानं धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे येवला, चांदवड, सिन्नर, निफाड इथला शेतकरी दुहेरी संकटात सापडला। त्यामुळे कृषी तज्ज्ञांनी कांद्याला योग्य पाण्याचं नियोजन आणि योग्य प्रमाणात बुरशीनाशकांचा फवारा देण्याची सूचना केली। नंदुरबारमध्ये स्ट्रॉबेरीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। वाहतूक खर्च जास्त, मात्र योग्य दर मिळत नाहीये। त्यामुळे स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। जालन्यात धुक्यामुळे तुरीची फुलगळ होते, तसंच तुरीवर अळीचा प्रादुर्भाव होतोय। वाई परिसरात फवारणीसाठी मजुरांकडून एकूण 400 रुपये मजुरी मागितली जाते। तर औषधांच्या खर्चांपेक्षा फवारणीचा खर्च अधिक येत असल्याची स्थिती निर्माण झाली। नाशिक जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं येवला, निफाड, चांदवड, सिन्नर तालुक्यांमध्ये गहू पिकाचं क्षेत्र वाढल्याचं चित्र आहे। थंड हवामानामुळे गहू पिकाची वाढ जोमात होतीये। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स, पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट।